मुंबईत जो मोर्चा आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसैनिक जे आहेत ते आता नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर मनसेचा नाशिक हा कधी काळचा बालेकिल्ला समजला जायचा आणि त्यामुळे नाशिकमधून मोठ्या संख्येनं हे मनसैनिक जे आहेत ते आता या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं खरं तर महाविकास आघाडीकडून आजचा मोर्चा म्हणजे एक प्रकारे रणशिंग फुंकलं जाणार आहे, शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि त्यामुळे मनसैनिक देखील उत्साहानं या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिक पासून निघालेल्या या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांवर या ठिकाणी झेंडे लावलेले आहेत, बॅनर चिटकवलेले आहेत, स्टिकर लावलेले आहेत। त्याच्यामुळे उत्साह निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय। आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्यामुळे आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचं बघायला मिळणार आहे। निश्चितच चंदन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही 3 दृश्य बघत आहोत। पुण्यातून मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी रवाना झालेत। नाशिकहून देखील मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। तर पुण्यातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित जाधव आहेत आपल्यासोबत। रणजित, पुण्यातून देखील आता हे सगळे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत। महाविकास आघाडीचा मनसेचा हा मोर्चा आहे, निवडणूक आयोगाच्या विरोधामधला सगळे अपडेट्स द्या। महाविकास आघाडीचा नक्कीच आपण पाहिलं तर मनसे असेल किंवा महाविकास मधील आघाडीतील घटक पक्षांकडून जो आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघतो। त्यासाठी पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत आता मुंबईकडे निघण्याची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे। असंख्य गाड्या ज्या आहेत त्या आता मुंबईकडे निघत आहेत। कसा असणार हा मोर्चा? निश्चित हा लाखोच्या संख्येने राज्य निवडणूक आयोगाला आणि त्याच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाला दणका देणारा एक प्रकारे इशारा देणारा हा मोर्चा असेल। पुण्यातून साधारणतः 8 ते 9 हजार कार्यकर्ते ठिकाणी मुंबईकडे रवाना झालेत। त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, उद्धव साहेबांची शिवसेना, मनसे, आम आदमी पार्टी ही सगळी मंडळी आहेत। आम्ही जे विधानसभेला जे भोगलोय ते स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी भोगायला लागू नये, पुन्हा एकदा भ्रष्टाचारांचं नका सत्ता या ठिकाणी राज्यात येऊ नये, यही यामागची नका कल्पना। त्याचं कारण आहे की जर देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी कर्तृत्व करून दाखवलं असेल, लोकांना न्याय दिला असेल तर त्यांनी निश्चित नका त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात जिंकाव्यात। पण कर्तृत्व काही नाही, राज्यातील जनता संतप्त आणि अशा परिस्थितीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ घालून मतचोरी जी केली जाते ती थांबवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला निवडणूक पडल्यानंतर ज्यावेळेस सगळं एक्सेल शीट घेऊन ज्यावेळेस बसतो त्यावेळेस लक्षात येतं की विधानसभेच्या पूर्वी अवघ्या 15 दिवसामध्ये 73,200 नावं बोगस पद्धतीने आतमध्ये टाकण्यात आली। विधानसभा झाल्यानंतर परत ती काढण्यात आली आणि आता परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी प्रत्येक मतदारसंघात अशी नावं घुसवण्यात येत आहेत। म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की यांच्या मागे जनमत नाही असेल तर यांच्या नका पाठीमागे संतप्त जनतेच्या भावना आहेत आणि म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी हा सगळा ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी दुरुस्त करण्यासाठीचा आजचा मोर्चा आहे। मला खात्री आहे की आजच्या मोर्चाच्या माध्यमातून यांचे डोळे उघडतील, यांना हे सगळं दुरुस्त करावं लागेल, अन्यथा महाराष्ट्रातील जनता यांना माफ करणार नाही। आम्ही चौका जाऊन प्रेझेंटेशन दाखवू, गावातल्या त्या ठिकाणी पारावर जाऊन त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दाखवू की कशा प्रकारे मतं चोरी केली जातात। माझ्या एका वॉर्डात तर एका ठिकाणी एका घरामध्ये रणजित, या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।